भाजपा हा जातीयवादी पक्ष म्हणवणाऱ्या विरोधकांवरती काल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जोरदार टीका केली। जी लोक भाजपच्या पंक्तीत तोंड खरकट करून गेलेली आहेत त्यांना भाजपला जातीयवादी म्हणण्याचा अधिकार नसल्याचं दानवे यांनी म्हटलेलं आहे। वर्ध्यातील जनसंवाद यात्रेमध्ये दानवे बोलत होते। आपल्या जाहीर भाषणामध्ये मायावती, लालू प्रसाद, नितीश कुमार यांच्यावरही दानवेंनी जोरदार टीकास्त्र सोडला। यासोबत दानवेंनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवरही जोरदार टीका केली। म्हणजे राहुल गांधी आता तो टीका कोणावर करतो बा? नरेंद्र मोदीवर करतो। राहुल गांधी नरेंद्र मोदीवर टीका करतो। आता हा राहुल गांधी कुठं, नरेंद्र मोदी कुठं, याचा विचार तुम्ही केला पाहिजे की मला सांगा तुम्ही। यांना राजकारण तर काय कळतं मला सांगा बरं। सोनिया गांधी, देवाची शपथ घालून सांगतो, मी 4थी पाळीला लोकसभेत निवडून आलो। मनमोहन सिंग सरकारचे प्रधानमंत्री होते, मी लोकसभेत गेलो रे। की सगळ्यात पहिलं काम माझं असायचं की मनमोहन सिंगाचं माझं लक्ष असलं, आज काही बोलतं का? तेव्हा शपथ एकदाही हे बोललं नाही। अशी 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 डोळे करून सारखं पाहत कधीच या माणसानं तोंड उघडलं नाही।